या आंबेल कळलं? येस मॅम. इन्व्होल्युकर म्हणजे काय कळलं? आता इन्व्होल्युकरचा पुढचा डायग्राम मी इथे दिलाय बघा. इन्व्होल्युकर म्हणजे एकच जर ब्रॅक्ट असेल, असं एकच जर पान असेल, फुलाच्या खाली जनरली असे पानं असतात, सो इथे तुम्ही बघा, सो एकच जर असं पान असेल तर दॅट इज अ ब्रॅक्ट, लीफ लाईक स्ट्रक्चर. अजून वरती छोटस असेल तर दॅट इज अ ब्रॅक्टिओल. आणि खूप सारे असेल, ग्रुप असेल, हे बघा इथे किती सारे ग्रुप्स आहेत. ओके, हे सेपल नाहीये, हे ब्रॅक्ट आहेत. अँड दिस इज कॉल्ड ॲज अ इन्व्होल्युकर. इन्व्होल्युकर ब्रॅक्ट. ठीक आहे. मग त्याच्या खाली सेपल, त्याच्यावर सेपल, मग पेटल आणि मग हे सगळे स्ट्रक्चर. सो दॅट इज अ अंबेल टाईप. आता आपण एकदा परत किती 3 टाईप आपण बघितले इथे, आपण रिवाइज करू तिघांना. काय बघितलं आपण? रेसिमोज टाईप ऑफ इन्फ्लोरसन्स. इन्फ्लोरसन्स म्हणजे काय? अरेंजमेंट ऑफ फ्लावर और ग्रुप ऑफ फ्लावर ऑन द फ्लोरल ऍक्सिस. ओके, सो रेसिमोज इन्फ्लोरसन्स सिंपल असतं. ओल्डर फ्लावर ऍट द बेस, यंग फ्लावर टू द अपेक्स. सो जर अनब्रँच्ड असेल तर, सिंपल असेल तर. कंपाऊंड असेल तर पेडिसेल ब्रांच होतो, मेन ऍक्सिस नाही, पेडिसेल ब्रांच होतो आणि फ्लावर्स येतात. ओके, त्याच्यानंतर वी सॉ कुठला नेक्स्ट बोला? कोरिम्ब टाइप ऑफ इन्फ्लोरसन्स. याच्यामध्ये पेडिसेलची लेंथ वेगळी वेगळी आहे आणि प्रत्येक नोड पासून येतात. तो पेडिसेल वेगळे आहे. सो ऑब्झर्व द लेंथ ऑफ द पेडिसेल. यंगेस्ट फ्लावर इन द सेंटर. ह्याच्यामध्ये यंगेस्ट फ्लावर इथे सेंटर मध्ये असेल आणि बाकीचे सगळे ओल्ड फ्लावर हे पेरिफेरीत असतील आणि ते एका ठिकाणी अराइज झाले. अँड दॅट इज अ कोरिम्ब टाइप ऑफ इन्फ्लोरसन्स. ओके, then the umbel type of inflorescence where the pedicel length is same because they are arising from the same region or same point of peduncle and they are covered with the involucre. Involucre is a group of bract or whorls of bract is a involucre. Clear? Onions आपण बघा, this is a onion flower. That is a simple umbel type of inflorescence. आणि कॅरेट, इट इज अ कंपाऊंड टाइप ऑफ इन्फ्लोरसन्स. कंपाऊंड म्हणजे काय? परत मागे जाऊन बघा. कंपाऊंड ह्याचं पुढे पेडिसेल गेट, पेडंकल गेट ब्रांच, नॉट पेडिसेल, पेडंकल गेट ब्रांच. पेडिसेल तर हा प्रत्येक फ्लावरचा वेगळा वेगळा असणार आहे. इज दॅट क्लिअर? सो अगेन यू कॅन राईट हिअर द एक्झाम्पल. एलियम सेपा इज अ अनियन, यू नो दॅट. आणि गार्लिकला काय म्हणायचंय? कोण सांगेल मला? गार्लिक इज एलियम सटॅन. एलियम सटायलम. ओके, सो दिस इज अ सिंपल टाइप ऑफ अंबेल. आणि कॅरेट इज अ कंपाऊंड टाइप ऑफ अंबेल. कॅरेटचे फ्लावर्स येते, कंपाऊंड टाइप ऑफ अंबेल. क्लिअर? येस मॅम. Yes, ma'am. या. ओके, नेक्स्ट स्पाइक. स्पाइक मध्ये व्हेरी सिंपल. इट इज अ रेसिम टाइप ऑफ इन्फ्लोरसन्स. टिप रिमेन फ्री. इथे टिपवर फ्लावर नको होता, टिप रिमेन फ्री, but the flowers are sessile. Peduncle is unbranched and grow continuously वर जाईल, growth होत राहील. But the flowers which are formed here are sessile flower. Sessile म्हणजे that is without any stalk. The flowers are sessile. Flowers having no stalk. म्हणजे रेसिमच आहे, फक्त फ्लावर्स आर सेसाइल. Okay, and bract with every flower. You can see here the simple leaf-like structure. That is a bract with every flower, but the flowers are sessile. Clear? Write it down. Flowers सगळे बाकीचे same. ARI. Acropetal racemose indefinite growth of peduncle. So spike. Peduncle is unbranched.
त्याच्यामध्ये पण मग सिंपल आणि कंपाऊंड. ओके, सिंपलचं एक्झाम्पल राईट इट डाऊन. अक्रियांथस इज अ सिंपल आणि ओर्जी सटायवा ज्याला आपण हे म्हणतो नाव नाही आठवत. गहू, wheat. नाही, और व्हीट म्हणजे व्हीट मध्ये पण ओर्जी सटायवा इज या कॅन बी द सम स्पीसीज ऑफ, पण व्हीटचा जनरा इज अ ट्रिटिकम आहे. ओट म्हणतो ना आपण, ओट इज अ ओर्जी सटायवा. ठीक आहे. त्याच्यानंतर स्पॅडिक्स टाइप ऑफ इन्फ्लोरेसन्स. ओके, बघा स्पॅडिक्स काय. दे शो द सेसाइल, परत त्यांचे फ्लावर्स आर सेसाइल, युनिसेक्शुअल. युनिसेक्शुअल म्हणजे मोनोशियस के डायोशियस. Unisexual is monoecious or dioecious? Dioecious. Dioecious. And neuter flowers. Okay. Arranged again in acropetal succession, and the entire inflorescence is protected by the spathe. स्पॅथ काय, जेव्हा हा स्पाइक जो आहे हे डायग्राम मध्ये दिला असेल तर बघूयास, जो स्पाइक जो आहे तो स्पाइक एक्सटेंड होतो आणि तो त्या इन्फ्लोरेसन्सच्या खाली पेडिसेलला कव्हर करतो. इथे बघा हा स्पाइक आहे, स्पॅथ आहे, सॉरी. सो दिस इज अ स्पॅथ. आर यू गेटिंग मी? किंवा मक्याचं कणीस जे असतं, कणीसला जे वरचं सगळं कव्हरिंग असतं. कधी खाल्लंय ना कणीस? प्रत्येकाने खाल्लं असेल, हो ना? ते पूर्ण कव्हर करतं त्या इन्फ्लोरेसन्सला. इज अ स्पॅथ. राईट डाऊन द डेफिनेशन ऑफ स्पॅथ. स्पॅथ इज अ मॉडिफाईड ब्रॅक्ट. आणि इन्व्होल्युकर काय? व्हॉट इज अ इन्व्होल्युकर? झोपेत नका करू हा लेक्चर प्लीज. व्हॉट इज अ इन्व्होल्युकर? आता झालं ना मागच्या सेशन मध्ये, आता पण दाखवलं ना. व्हर्ल्स ऑफ ब्रॅक्ट इथे दाखवलं ना तुम्हाला. हे सगळे ब्रॅक्टचे व्हर्ल्स. ब्रॅक्ट्स आर अरेंज इन द ग्रुप. पूर्ण राऊंड मध्ये ते अरेंज आहे. दॅट इज अ इन्व्होल्युकर. आणि स्पॅथ काय? स्पॅथ इज अ मॉडिफाईड ब्रॅक्ट. मक्याचं कणीस आठवा. मक्याच्या कणीसला हे खूप सारं बाहेरून कव्हरिंग असतं, राईट? दॅट इज व्हॉट? ब्रॅक्ट विच इज एक्सटेंडेड अँड कव्हर्ड. सो आणि आतमधले जे दाणे आहेत, that is due to inflorescence. So this is inflorescence, entire inflorescence is protected by the spathe. Is a spadix type of inflorescence. Okay. Yes, कळतंय का? Yes, ma'am. कोण कमी झाला आता? कोणीतरी गेलं झोपायला. 3 गेले मॅम कोणीतरी. ठीक आहे. 3. So this is a spadix type of inflorescence. You can write colocasia and cocos. किंवा स्पॅथ बघायचा असेल तर मक्याचा कणीस, म्युसा. ओके. कंपाऊंड आणि हे लक्षात नका ठेवू. आता स्पॅडिक्स इन्फ्लोरेसन्स बघा कसं आहे. सो स्पॅडिक्स मध्ये दिस इज अ क्लासिक एक्झाम्पल इज मका. ओके. आता मकाचं जे वरचं सगळं कव्हरिंग आहे दॅट इज अ स्पॅथ, राईट? आणि त्याच्यानंतर मक्याचं कणीस जर सोललं तर त्याच्यातनं सिल्की हेअर बाहेर येतात. डिड यू इव्हर ऑब्झर्व दिस? येस मॅम. हा, ते सिल्की हेअर जे बाहेर येतात त्याच्यामधनं त्याला टिसेल्स म्हणतात. एनसीआरटीने कुठेतरी ते म्हटलंय. दॅट इज अ टिसेल. आणि ते जे आहे, ओके, जे टिसेल आहे दॅट इज द स्टाईल अँड स्टिग्मा ऑफ द फ्लावर ऑफ दॅट मका. आर यू गेटिंग दिस? ओके.
आणि जे दाणे आहेत, ग्रेन्स आर द सिंगल सीडेड फ्रुट्स. ग्रेन्स आर द सिंगल सीडेड फ्रूट. फ्लावर पासून ते ग्रेन्स डेव्हलप झालेले आणि सगळे दाणे खाऊन झाल्यावर हे जे काही राहतंय ना, दॅट इज अ पेडंकल. मग त्या दाण्यांना काही देठ आहे का, असं असे देठ येऊन दाणे आलेले आहेत का? नाही, ते दाणे त्याला चिकटलेलेच असतात. सो दीज आर द सेसाईल फ्लावर. ओके. आणि तो स्पॅथ जो आहे तो त्याला कव्हर करतोय. स्पॅथ इज व्हॉट? इज अ ब्रॅक्ट, जे वाढते आणि त्याला कव्हर करते. आणि आतमधलं जे आहे ते पेडंकल. फ्लावर ऍक्सिस, फ्लोरल ऍक्सिस इज अ पेडंकल. राईट? Yes, are you getting this? So peduncle Yes, is ma'am. thick and fleshy. Flowers are covered with one or more green color bracts. ते नंतर येलोइश होत जातात. That is a spathe. ओके. त्याच्यामध्ये जे सिल्की हेअर्स आहेत त्याच्यामध्ये that is a style and stigma, which is called as a tissel. This tissel word has given by NCERT. Okay. Grains are single seeded fruit, which is called as a caryopsis. हा फ्रूट परत तुम्हाला फ्रूट मध्ये हा वर्ड येईल, कॅरिऑप्सिस. आणि आफ्टर इटिंग व्हॉट एव्हर इज रिमेन इनसाइड दॅट इज अ पेडंकल, फ्लोरल ऍक्सिस. राईट? सो दिस टाइप ऑफ इन्फ्लोरेसन्स इज अ स्पॅडिक्स इन्फ्लोरेसन्स. आर यू गेटिंग व्हॉट इज अ स्पाइक अँड स्पॅडिक्स? स्पाइक हा सिंपल आपला रेसिन टाइप ऑफ इन्फ्लोरेसन्स, ओनली द फ्लावर्स आर सेसाईल. आणि स्पॅडिक्स इट इज कवर्ड विथ द spathe. Okay. Now this is the next type of inflorescence, capitulum, and the classic example over here is sunflower. Okay. In this type of inflorescence, peduncle is condensed into disc-like structure. आपण इथे डायग्राम मध्ये बघू आणि एक्सप्लेन करू. So this is a peduncle. Okay. हा peduncle is expanded into this disc-like structure. आणि in this particular marigold or sunflower, you have two types of flowers. Okay, two types of flower. That is towards the periphery, this is a ray floret, and in the center it is a disc floret. So disc floret are youngest, and tongue shaped ray florets towards the periphery. So this type is a centripetal. Flowers open. पहिला difference लिहिला होता आपण. Flowers open in centripetal order. Centripetal is oldest flower towards the periphery and youngest flower in the center. Are you getting this? So sunflower मध्ये जे तुम्हाला आतमध्ये दिसताय, these are floret. खूप सारे flowers आहेत हे छोटे छोटे. Sunflower is not a single flower. It is made up of very small. It is a bouquet of flower, bouquet of ray florets and disc floret. Isn't it amazing? So very small flowers is a ray floret and the disc floret. So here flowers are bisexual. I'm sorry. Ray florets are unisexual and disc floret are bisexual. Okay. Unisexual मध्ये either it is a female flower or sterile flower, आणि disc floret मध्ये it is a bisexual. Bisexual म्हणजे monoecious की dioecious? Monoecious. Monoecious. And unisexual म्हणजे dioecious. Okay. So here in the inflorescence, two types of floret. It is a ray floret, which is a tongue shape, and disc floret, it is a tubular in shape. हा टंग शेप आहे. आता पुढच्या वेळेस जर सनफ्लावर बघितलं तर यू ऑब्झर्व इट प्रॉपरली, अँड इट इज अगेन हॅव्हिंग द इन्व्होल्युकर ऑफ ब्रॅक्ट्स. ब्रॅक्ट्स विच इज अरेंज्ड इन ग्रुप ऑर व्हर्ल्स. सो दॅट इज अ इन्फ्लोरेसन्स. आणि त्याचा जो थॅलॅमस आहे दॅट इज फ्लॅटन्ड पेडंकल. So marigold is a most advanced type of inflorescence. कारण इथे इन्सेक्ट आले तर डेफिनेटली तिकडे फर्टिलायझेशन आणि पॉलिनेशन होणार आहे, बिकॉज इट कंटेन्स अ बायसेक्शुअल as well as a unisexual flower. So ray floret will be always unisexual. This is important. It must go in your need point.
Ray florets are always unisexual and this floret is a bisexual plants. Okay, and flowers are arranged. तीन महत्वाचे point आहेत इथे. So it is made up of floret, which is a ray floret towards the periphery. Disc floret in the center. Ray floret are older. So flowers in centripetal and most advanced type of inflorescence. Any doubt with this type of inflorescence? Head or it No, is a ma'am. capitulum. No doubt, ma'am. No doubt, clear? So Yes, ma'am. most advanced, why? Because there is a sure shot pollination and fertilization. Ray florets इथे old आहे, disc florets new आहे. Ray florets tongue shape आहे. Disc floret tubular आहे. And the flowers are opening in centripetal arrangement, older towards the periphery and younger in the center. That is a centripetal arrangement. Opposite arrangement is centrifugal. ठीक है ना? So you can see here ray florets and disc florets. हे सगळे जे आहेत ray florets. ठीक आहे? त्याचं सायंटिफिक नेम हेलियांथस एनस. आणि कंबर मोडी सूर्यफूल कुळातलीच वनस्पती आहे, मुरमाड प्रदेशात येते. मुरमाड म्हणजे माती खूप फर्टाईल नाहीये, मुरमाड आहे सगळे. सो नॉट मच ऑफ द फर्टाईल लँड. ऑल राईट. मॅम ते उगवतात पार्क वगैरे मध्ये, जेव्हा पार्क एक अबॅन्डंट असते गवतासोबत, सो हे तेच फ्लावर आहे ना ते? येऊ शकतं, बघायला लागेल की कुठलं प्लांट. बट दिस इज अ ट्रायडॅक्स. कंबर मोडी असं त्याचं नाव आहे. आणि हेलियांथस एनस. सो दिस इज अ सनफ्लावर. राईट. यंग फ्लावर इन द सेंटर, ओल्डर टुवर्ड्स द पेरिफेरी. सो व्हॉट इज अबाउट द रेसिमोज ला आपण एकदा हायलाइट करू आणि मग थांबू वाटल्यास तर. रेसिमोज मध्ये आपण काय काय बघितलं? Older flower towards the base, younger to the apex. So we said it is a ARI. Okay. Acropetal, racemose and indefinite growth of peduncle. Peduncle terminal is always free to grow. Okay. त्याच्यामध्ये when the main axis is elongated, we saw different type of inflorescence. कुठले कुठले raceme. Raceme मध्ये we saw simple raceme and compound raceme. Simple and compound प्रत्येकामध्येच येईल. Second type we saw spike. Spike मध्ये same like a raceme, only the flowers are, बोला, Sessile. sessile flower. Then we saw the spadix type of inflorescence. Spadix मध्ये spath form होतं. Spath is what? Modified bract. तो पूर्ण इन्फ्लोरेसन्सला कव्हर करतं, लाईक इन केस ऑफ मेज, मका. राईट. देन वी सॉ फोरिम्ब टाइप ऑफ इन्फ्लोरेसन्स. फोरिम्ब काय? मेन ऍक्सिस इज शॉर्ट आणि पेडिसेल इज ऑफ डिफरंट लेंथ. पेडिसेल इज ऑफ डिफरंट लेंथ आणि वरती मग फ्लावर्स येत आहेत. परत ओल्डर पेरिफेरीला आणि यंगर मध्ये. So this type is a cauliflower. नाही, cauliflower is umbel. I'm sorry. Cauliflower is umbel type. Umbel मध्ये काय होतंय? Pedicle length is same. Yeah, pedicle is same. Peduncle, not pedicel. काय म्हणते मी? करेक्ट बोलतीये का? हो मॅम. या. सो इथे पेडिसेलची लेंथ ही वेगळी वेगळी आहे. तिथे पेडिसेलची लेंथ ही एकाच ओरिजिन पासून येणार आहे. सो पेडिसेलची लेंथ ही सेम असणार आहे. बट देन अगेन द सेंट्रीपेटल, ओल्डर टू द पेरिफेरी आणि यंगर इन द सेंटर. So coriander or this. And the next is a capitulum, where you know it is a sunflower, is a capitulum type of inflorescence.
कॅपिटिव्हली. राईट. सो तुमच्या एनसीआरटीने इतके डिटेल नाही म्हणताय, पण एक्झेम्पलार मध्ये आलेलं आहे, एनसीआरटी प्रॅक्टिकल मध्ये आहे. सो वी नीड टू टेक दिस इन डिटेल. Otherwise, your NCERT just has mentioned the cymose and racemose type of inflorescence. But here and there, certain examples are there. So we did this in detail. Otherwise, you have to remember for sure what is a racemose and for sure what is a cymose type of inflorescence. So I guess cymose type of inflorescence we'll do it tomorrow.